बाब क्रमांक 73 या जळगाव जिल्ह्यामध्ये 1916ला आपला 2016ला मुक्ताईनगर किंवा प्रॉपर जळगाव जिथे असेल 2015-16 मध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये पशु महाविद्यालयाचं बोर्ड आहे, केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे, राज्य सरकारच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलने त्याला मान्यता दिली आहे। त्या ठिकाणी त्याला 60 एकर जागा सालबर्डीला त्यांच्या नावावर लावून देण्यात आलेली आहे। परंतु ते त्या मुक्ताईनगरला करायचं का जळगावला करायचं या वादामध्ये ते होऊ शकलं नव्हतं। आता जळगावलाही करायचं असेल तर जळगावलाही करा, परंतु आज 10 वर्ष झाले, जवळपास 9 वर्ष हे पशुवैद्यकीय महाविद्यालय जळगाव जिल्ह्याचं आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त 6 पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे, फक्त 6 पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे। पण या पशुवैद्यकीय महाविद्यालयातले 7वं महाविद्यालय या ठिकाणी करावं, त्याप्रमाणे त्याला मंजुरी असून सुद्धा त्याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि त्या ठिकाणी हे पशुवैद्यकीय महाविद्यालय अजूनपर्यंत उभारणं झालं नाही। म्हणून आता माझी विनंती आहे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून की जळगाव जिल्ह्यातील हे पशुवैद्यकीय महाविद्यालय ज्याला मंजुरी मिळालेली आहे, सभागृहामध्ये 3-3, 4-4 वेळा माननीय मुख्यमंत्र्यांचे कृषी पशुसंवर्धन मंत्र्यांनी ज्याला आश्वासन दिलेलं आहे, या ठिकाणी मंजूर होऊन की आता आम्ही सुरू करतोय, परंतु दुर्दैवाने या ठिकाणी प्रशासन आणि शासन याचं दुर्लक्ष झाल्यामुळे पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी होऊ शकलं नाही। ते जळगाव जिल्ह्याचं पशुवैद्यकीय महाविद्यालय आम्हाला परत त्या ठिकाणी या ठिकाणी द्यावं।